सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक निवेदन. या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही. तो AI तंत्र वापरून निर्माण केला आहे. अर्थात AIचा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही सर्व केस, तिची हिस्ट्री, दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स, त्याचे केलेले ॲनालिसिस, काढलेले निष्कर्ष, घेतलेला ताळापडताळा, हे सर्व कॉन्टेंट माझे स्वतःचे आहेत. हे कॉन्टेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे AIची मदत घेतलेली नाही. हा व्हिडिओ माझ्या सुमारे 40 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे. आवाजासाठी AI वापरण्याचं कारण अगदी साधं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नाईलाजाने हा पर्याय निवडला आहे. AI तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने AI जनरेटेड व्हिडिओ नाही. व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओच AI जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे. बरं, व्हिडिओ पुढे चालू. आज आपण बघणार आहोत एक आकर्षक, उत्कंठावर्धक केस स्टडी. खोसला का घोसला. ही केस स्टडी वेस्टर्न होरारी आणि नक्षत्र पद्धती या दोन्ही मार्गांनी सोडवून दाखवत आहे. केस स्टडीचा आवाका मोठा असल्याने ही केस स्टडी 3 भागांत सादर करत आहे. आपले स्वतःचे घर व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर मग ते अगदी 10 बाय 10ची चाळीतली खोली असेल किंवा आलिशान बंगला. घर मोठं का छोटे हा प्रश्न नसतो. महत्वाचं असतं ते घर आपलं असणं. घर हे काही 4 भिंतींची रचना नसते, तर तो एक ध्यास असतो. आपल्या आयुष्यभराच्या कष्टांची साक्ष असते. घर केवळ आर्थिक गुंतवणूक नसते. मालकी हक्काचा कागद नसतो, तर ती आपल्या अस्तित्वाची खूण असते. आपल्या मनातला भावनेचा एक हळूवार कोपरा असतो. स्वतःचं घर होण्यासारखा दुसरा मोठा आनंद नाही. हा आनंद म्हणजे केवळ आर्थिक यश नव्हे, तर तो असतो एक समाधानाचा श्वास. पक्षी सुद्धा काडी काडी जमवून स्वतःचे छानसे सुबक घरटे बांधतात. मग माझे स्वतःचे घर का असू नये? इतकी सारी धडपड करूनही माझे स्वतःचे घर का होऊ शकत नाही? हा प्रश्न विचारणारे जातक नित्याचेच. खोसवा अंकल हे असेच एक जातक. आणि ही त्यांची केस स्टडी. खोसला का घोसला भाग 1. त्याचे झाले असे. जिंदगी से ज्यादा और क्या कीमती हो सकता है पुत्र. तर ह्या बिनतोड सवालात काय जबाब देणार? मी खोसला अंकलच्या दुकानात गेलो होतो. ते माझ्या स्कूटीसाठी टायर विकत घेण्यासाठी. पण टायरच्या किमती ऐकून टायरऐवजी मीच पंक्चर झालो होतो. इससे भी सस्ते वाला कोई वैरायटी है आपके पास? सस्ते वाला? बेटा, टायर में सस्ते महंगे की बात नहीं करनी चाहिए. जिंदगी में कई चीजें ऐसी होती है कि जिसका मोल नहीं हो सकता. तेरी गड्डी का टायर इसमें से एक है, समझ. जिंदगी से ज्यादा और क्या कीमती हो सकता है पुत्र. फिर भी देख पुत्र, मेरा पास सस्ते वाला माल भी है. वो भी तो बेचने के लिए ही है. लेकिन मेरी बात मान, अभी ये जो टायर दिखाया ना, वो महंगा है जरूर, लेकिन चीज है बढ़िया. ऊपर 3 साल की कंपनी गारंटी भी तो है. अरे वो कंपनी वाली गारंटी की बात छोड़, तुम मेरी दुकान की गारंटी पर लेके जा. अगर जरा सी भी खराबी आ गई तो मेरा गला पकड़ ले. आहूजा अंकल एवढे बोलले आणि क्षणात जीभ चावून म्हणाले, बेटा, गलती हुई. मैं तो तब तक नहीं रहूंगा, लेकिन मेरे बाद मेरा जमाई ये दुकान चलाता होगा. कैसी बातें करते हो अंकल. भगवान आपको बहुत लंबी उम्र दे. मरे आपके दुश्मन. पुत्र, मैं मरने की बात थोड़ी ही कर रहा हूँ. बस अभी ये सब कारोबार जमाई के हाथ छोड़ के मुलुक जाने का मन कर रहा है. मुलुक? अंकल, आप देवलाली छोड़ के कैसे जा सकते हो? हम आपको नहीं जाने देंगे. हाँ बेटा, मुझे भी क्या खाक अच्छा लगेगा. 40 साल से यहाँ देवलाली में बसा हूँ. ऐसी खूबसूरत जगह छोड़ने को दिल नहीं करता पुत्र. पर मुलुक तो जाना ही है. भगवान की कृपा से थोड़ा पैसा बचाया है. वहां एक छोटा प्रॉपर्टी खरीदूंगा. जो भी बचे हुए दिन है मैं वही बिताना चाहता हूं. अपना मुलुक, अपनी मिट्टी. नंतर एक खोल उसासा टाकून अंकल म्हणाले. लेकिन प्रॉपर्टी की बात कुछ नहीं जम रही है. पता नहीं क्यों पुत्र, पिछले 2 साल से लगातार कोशिश चल रही है मेरी. बात अभी तक जमी नहीं. अभी अभी देखो, 6 महीने से एक पार्टी से बात चल रही है. बढ़िया प्रॉपर्टी है, लेकिन बात न जाने कहाँ अटक गई. आप जैसे बुजुर्ग तो देवलाली की शान है, इसलिए शायद भगवान भी यही चाहता होगा कि आप यहाँ से ना जाएं. हाँ, सो तो है. भगवान की इच्छा. आखिरकार ये सब नसीब में भी होना चाहिए ना. अंकल,
भला आप नसीब की बात कर रहे हो तो वो बात मुझ पे छोड़ दीजिए। मैं बता सकता हूँ आपके नसीब में वो मुल्क वाली प्रॉपर्टी है या नहीं, और अगर है तो वो कब मिलने वाला है। पुत्र, कहीं तुम वो ज्योतिष वगैरह तो जानते नहीं? जी अंकल, थोड़ा थोड़ा। तो क्या वो प्रॉपर्टी के बारे में बता सकता है कुछ? क्यों नाही? दुसरे दिवशी ठरल्या वेळी खोसला अंकल माझ्या घरी हजर झाले. माझ्या कोणत्याही कन्सल्टेशनची सुरुवात कन्सल्टेशन चार्टच्या अभ्यासातून होते. कन्सल्टेशन चार्ट म्हणजे एक समय कुंडली, टाइम चार्ट. या कुंडलीची वेळ, जातक आणि ज्योतिर्वेदाची नजरानजर ती असते आणि स्थळ अर्थातच ज्योतिर्वेद व जातक एकत्र भेटतात ते. या कन्सल्टेशन चार्टच्या अभ्यासातून जातकाबद्दल, जातकाच्या संभाव्य प्रश्नांबद्दल, जातकाचे व्यक्तिमत्व, त्याचे नातेसंबंध, त्याचे आरोग्य, आर्थिक स्थिती, जातकाच्या आयुष्यात नुकत्याच होऊन गेलेल्या घटना आणि आगामी काळात होऊ घातलेल्या घटना या अशा अनेक गोष्टींबद्दल चांगला अंदाज बांधता येतो. बऱ्याच वेळा कन्सल्टेशन चार्टच्या सहाय्याने जातकाने सांगायच्या आधीच त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या काय आहेत हे ओळखता येते. जर कन्सल्टेशन चार्टने पुरवलेली माहिती आणि प्रत्यक्षातली स्थिती यात बऱ्यापैकी ताळमेळ असेल तर जातकाने प्रश्न विचारायला अगदी अचूक वेळ साधली असे म्हणता येईल. आणि मग तोच कन्सल्टेशन चार्ट जातकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वापरता येतो. वेगळी प्रश्नकुंडली मांडायला लागत नाही. जेव्हा खोसला अंकल माझ्या समोर आले तोच क्षण नेमका पकडून मी एक त्यावेळची कुंडली केली. हाच खोसला अंकलसाठी केलेला कन्सल्टेशन चार्ट. कन्सल्टेशन चार्टचा तपशील. दिनांक 12 जानेवारी 2014. वेळ 11:56 स्थळ देवळाली कॅम्प, नाशिक. बऱ्याच वेळा या कन्सल्टेशन चार्टमध्ये चंद्र व रवी कोणत्या स्थानी आणि कर्क व सिंह राशी कोणत्या भावारंभी आहेत यावरून जातकाच्या मनात असलेल्या प्रश्नांबाबत कल्पना येते. असे झाल्यास कन्सल्टेशन चार्ट रॅडिकल असल्याचे ते महत्त्वाचे लक्षण जरूर मानता येईल. पण दरवेळेला असे होईल असे मात्र नाही. या चार्टमध्ये चंद्र दुसऱ्या भावात व चंद्राची कर्क रास चतुर्थ भावारंभी, रवी दशमात आणि रवीची सिंह रास पंचम भावारंभी. म्हणजे पैसा, गुंतवणूक, व्यवसाय आणि प्रॉपर्टी. खोसला अंकल काल हेच तर बोलत होते ना? चार्ट रॅडिकल आहे. चार्ट जर रॅडिकल असेल तर बऱ्याच वेळा त्यावरून जातकाची सध्याची परिस्थिती, जातकाच्या आयुष्यात नुकत्याच कोणत्या घटना घडल्या आहेत आणि कोणत्या घटना नजीकच्या काळात घडणार आहेत याबद्दलही चांगला अंदाज बांधता येतो. जे ग्रह अगदी भावारंभी असतात किंवा एखाद्या भावात प्रवेश करण्याच्या बेतात असतात त्या ग्रहांकडे विशेष लक्ष द्यावे. जातकाच्या आयुष्यात अगदी नजीकच्या काळात घडू शकणाऱ्या किंवा सध्या चालू असलेल्या घटनांबद्दल असे ग्रह उत्तम भाष्य करतात. या कन्सल्टेशन चार्टमध्ये नजरेत भरला तो प्लुटो. प्लुटोसारखा डेथ आणि रिबर्थवाला ग्रह दशम स्थानात दशम बिंदूपासून अवघ्या 30 आर्क मिनिटात आहे. याचा अर्थ अंकलजींच्या व्यवसायात अगदी लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता, किंवा असा बदल व्हायला सुरुवात देखील झाली असेल. या पत्रिकेत युरेनस लग्न भावारंभाच्या 7 अंश मागे आहे. व्ययस्थानातून लग्नस्थानात प्रवेश करणारा युरेनस स्थलांतर सुचवतो. खोसला अंकल 7 महिन्याच्या कालावधीत स्थलांतर करण्याची शक्यता आहे. चंद्र हा जातकाचा निसर्गदत्त प्रतिनिधी असतो. चंद्र सध्या ज्या राशीत आहे त्या राशीत तो आल्यापासून केलेले ग्रहयोग जातकाच्या आयुष्यात नुकत्याच घडून गेलेल्या घटनांबद्दल बरीच माहिती देतात. आणि चंद्र त्या राशीत असे तोपर्यंत पुढे करणारे ग्रहयोग आगामी काळातल्या घटनांबद्दल काही सुगावा देतात. द्वितीय स्थानातला चंद्र लाभातल्या नेपच्यूनच्या केंद्र योगातून बाहेर पडलेला आहे. म्हणजे अंकलजींच्या बाबतीत नुकतेच असे काही प्रसंग घडले असतील ज्यात त्यांना काहीशा आर्थिक फसवणुकीला, चोरी दगाफटक्याला तोंड द्यावं लागले असणार. चंद्र युरेनसच्या अंशात्मक लाभ योगात आहे. आर्थिक नुकसान तसेच इतर काही वादळी, चमत्कारिक घटना अंकलजींच्या आयुष्यात घडत असाव्यात. पत्रिकेत मेष लग्न असल्याने मंगळ अंकलजींचा प्रतिनिधी होतो. हा मंगळ गुरुच्या केंद्रयोगातून अगदी नुकताच बाहेर पडत आहे. काहीतरी म्हणजे घात, अपघात, अति आत्मविश्वासाने किंवा गर्विष्ठपणाने वागून स्वतःचे करून घेतलेले नुकसान. दशमातला वक्री शुक्र जो सप्तमेश आहे नुकताच अष्टमातल्या शनीच्या लाभयोगातून बाहेर पडला आहे. दशमस्थान म्हणजे नोकरी, व्यवसाय. अष्टमस्थान त्रासाचे, बिना कष्टाच्या कमाईचे, विमा व तत्सम प्रकारच्या नुकसान भरपाईचे. शुक्र सप्तमेश म्हणजे पत्नी, भागीदार इत्यादी.
हे 3 कन्व्हिन्सिंग योग बघून मी अंदाज बांधला की अंकलजींच्या उद्योग व्यवसाय तसेच पत्नी व पत्नीकडचे नातेवाईक या साऱ्या संबंधात काही गुंतागुंतीच्या घटना घडून अंकलजींना आर्थिक फटका बसला असणार. मी अंकलजींना अशा काही घटना घडल्या आहेत का ते विचारले. क्या सचमुच ये पर्ची ये सब बता रही है? जी बिल्कुल. ताज्जुब है. करीबन 3 महीने पहले की तो बात है. कहीं ऐसा ही कुछ हुआ था. अंकलजींच्या चेहऱ्यावर काहीतरी भूताटकी बघितल्यासारखे भाव होते, पण माझ्यासाठी हे नेहमीचे होते. खोसला अंकलचा प्रश्न वास्तू खरेदी होता हे आधीपासून माहिती होतेच, तरीही कन्सल्टेशन चार्ट त्याबद्दल काय सांगतो हे पाहणे मोठे उत्कंठावर्धक ठरेल. वास्तू खरेदी विक्रीसाठी वेस्टर्न होरारीत खालील भावांचा विचार करतात. 1. जातक, जो खरेदी किंवा विक्री करणार असतो. 7. जातक ज्याच्याशी व्यवहार करेल ती व्यक्ती, खरेदीदार किंवा विक्रेता. 4. वास्तू, जी विकायला काढलेली किंवा विकत घ्यायची. 2. जातकाची आर्थिक स्थिती. 8. विरुद्ध पक्षाची आर्थिक स्थिती. 3. वास्तू संदर्भातली कागदपत्रे आणि करारमदार. 10. वास्तूची बाजारातली किंमत. 5. वास्तूची भविष्यकाळातली किंमत किंवा त्या वास्तूपासून मिळू शकणारे उत्पन्न. 6. वास्तूत असलेले किंवा येऊ शकणारे भाडेकरू. या कन्सल्टेशन चार्टमध्ये लग्नारंभी मेष रास असल्याने मेषेचा स्वामी मंगळ हा जातकाचे प्रतिनिधित्व करणार. लग्नात इतर कोणताही ग्रह नाही, म्हणजे मंगळ आणि जातकाचा निसर्गदत्त प्रतिनिधी चंद्र हे दोघेही खोसला अंकलचे प्रतिनिधित्व करतील. अंकल ज्यांच्याशी खरेदीचा व्यवहार करतील ती व्यक्ती सप्तम स्थानावरून पाहायची. सप्तम स्थानारंभी तूळ रास आहे. सप्तमेश शुक्र आहे. मंगळ आणि राहू सप्तमात आहेत. मंगळ जातकाचा प्रतिनिधी आहे. पाश्चिमात्य होरारीत राहूचा फारसा वापर केला जात नाही. एकटा शुक्र विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करेल. सर्वप्रथम बघायचे ते दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये काही ग्रहयोग होत आहे का. जर कोणताही ग्रहयोग होत नसेल तर त्यांच्यात व्यवहार होणार नाही असा स्पष्ट कौल आहे. होरारी चार्टची कालमर्यादा साधारणपणे 6 महिन्यांची असल्याने सध्या योग नाही, म्हणजे येत्या 6 महिन्यांच्या काळात व्यवहार होण्याची शक्यता नाही. पुढे कदाचित व्यवहार होऊ पण शकेल, पण त्याबद्दल आत्ता काही सांगता येणार नाही. चंद्र आणि मंगळ हे अंकलचे 2 प्रतिनिधी आहेत, तर विक्रेत्याचा एकमेव प्रतिनिधी शुक्र. आता आपल्याला मंगळ शुक्र किंवा चंद्र शुक्र असे योग होत आहेत का हे पाहायचे आहे. मंगळ तुळेत 16 अंशांवर आहे आणि शुक्र मकरेत 20 अंशांवर आहे. शुक्र 16 मकरेवर असताना दोघांत केंद्रयोग झाला असणार. आता दोघेही सध्याच्या राशीत असताना कोणताही दुसरा नवा योग होणार नाही असे वाटेल. पण थांबा, शुक्र वक्री आहे. तो मागे मागे सरकत आहे, म्हणजे 20, 19, 18 असा मागे येतो आहे आणि मार्गी मंगळ पुढे जात आहे. शुक्र असा मागे सरकत राहिला तर दोघांत केंद्रयोग होऊ शकतो, पण तसा तो होईल का? त्यासाठी एफेमेरीज तपासल्या असता दिसते की शुक्र 18 मकर आणि मंगळ 18 तूळ अशी ग्रहस्थिती असता दोघांत केंद्रयोग होईल. चंद्र देखील मिथुनेत 20 अंशांवर आला की त्याचा 20 अंश मकरेवर असलेल्या शुक्राशी छडाष्टक योग होणार आहे. जातकाच्या दोन्ही प्रतिनिधींचा विक्रेत्याच्या प्रतिनिधीशी योग होत आहे, म्हणजे जागेचा व्यवहार होण्याची मोठी शक्यता आहे. प्रॉपर्टी चतुर्थ स्थानावरून बघतात. चतुर्थात कर्क रास आहे. चतुर्थात वक्री गुरु आहे, म्हणजे कर्केचा स्वामी चंद्र आणि गुरु हे दोघेही त्या प्रॉपर्टीचे प्रतिनिधित्व करतील. जर ही प्रॉपर्टी अंकलना मिळणार असेल तर प्रॉपर्टीचा प्रतिनिधी आणि अंकलचा प्रतिनिधी यांच्यात कोणता तरी योग व्हायला हवा. अंकलचे प्रतिनिधी आहेत मंगळ आणि चंद्र. आता चंद्र दोन्हीकडचा प्रतिनिधी होतो आहे, प्रॉपर्टीचा पण आणि अंकलजींचा पण. अशा स्थितीत हा डिस्प्युटेड ग्रह जातकापेक्षा प्रश्न ज्याच्याशी संबंधित आहे त्या विषयवस्तूला बहाल करावा. तेव्हा आपण मंगळ अंकल आणि चंद्र प्रॉपर्टी यांच्यात काही योग होतात ते पाहू. मंगळ तुळेक 16 अंशावर तर चंद्र मिथुनेत 9 अंशावर, म्हणजे चंद्र जेव्हा 16 मिथुनेत येईल तेव्हा त्याचा 16 तुळेतल्या मंगळाबरोबर नवपंचम योग होत आहे. खरेदी करणारा आणि विक्रेता यांच्यात ग्रहयोग आहे. खरेदी करणारा आणि प्रश्नाचा विषय असलेली वास्तू यांच्यातही ग्रहयोग आहे, म्हणजे व्यवहार होण्याची शक्यता दुपटीने वाढलेली आहे म्हणायचे. प्रॉपर्टीचा दुसरा प्रतिनिधी गुरु आणि मंगळ यांच्यात सेपरेटिंग केंद्रयोग आहे. गेले 6 महिने अंकल या प्रॉपर्टीच्या मागे आहेत. या काळात बरीच बोलणी झाली, हो नाही झाले, त्याचे हा योग द्योतक आहे. आपल्याला या पत्रिकेचा अजून अभ्यास करायचा आहे, पण तो या केस स्टडीच्या दुसऱ्या भागात. तेव्हा या केस स्टडीचा दुसरा भाग नक्की पहा. नमस्कार, मी विठोबा. काही लोक मला कान्हा पण म्हणतात. सुहासजींची AI असिस्टंट मिनी सध्या रजेवर आहे,
म्हणून भाऊंने मला एक बदली कामगार म्हणून कामाला जुंपलाय. पण खरे सांगू का, मला ते केस स्टडी का काय म्हणतात ना, त्यातले ओ की ठो कळत नाही. मी फक्त रील्स बघतो, त्यातले काही पण विचारा मला. पण तुम्ही हे असले व्हिडिओ बघता म्हणजे काहीतरी ग्रेट असणार, कारण भाऊ भारी भारी व्हिडिओ बनवत असतात, असे मिनी म्हणत असते बुवा. तर तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल ना, की पुढे काय झाले असेल? अंकलना ती प्रॉपर्टी मिळाली का? कधी? कशी? तसे मिनीला सगळे माहिती असते. तुम्हाला माहिती आहे ना, ती किती नखरा करते, कोणाला काही म्हणून सांगत नाही, दुष्ट आहे. असो, कशाला त्या मिनीला विचारत बसताय? ते सगळे तुम्हाला या व्हिडिओ मालिकेच्या पुढच्या भागांतून पाहावयास मिळेलच की. आहे काय नाही काय? आता भाऊंनी हा कागद दिलाय, त्यातले सगळे वाचून दाखवतो. नीट वाचायचे, एक पण चूक करायची नाही असा भाऊंनी दम भरलाय मला. आपणा सर्वांना एक नम्र विनंती, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. आम्ही इतके चांगले व्हिडिओ बनवतो, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. काय चुकते आहे हेच कळत नाही. वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे. पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. आपले एक एक लाईक, आपली एक एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. झाले वाचून, पळतो आता. हो, आणि हे राहिलेच की. धन्यवाद आणि शुभेच्छा.